नमस्कार मंडळी, मराठी कपल्स लिव्हिंग इन हैदराबाद या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर आज चॅनलवरती मी फर्स्ट व्हिडिओ टाकते आहे आणि पहिलं म्हटल्यानंतर काहीतरी गोड व्हायला हवं, यासाठीच मी बनवणार आहे आज शेवयांची खीर. चला तर मग बघूया शेवयांची खीर कशी बनवायची. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवई, त्यानंतर साखर, दूध, तूप आणि ड्रायफ्रूट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावरती एक भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये मी तूप ॲड केलं आहे. तूप ॲड केल्यानंतर लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट होईपर्यंत रोस्ट करून घेतलेले आहे. मी थोडेसे लाल होईपर्यंत रोस्ट केलेले आहेत आणि त्यानंतर याच तुपामध्ये मी आपली शेवई ॲड करून ती देखील थोडीशी लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. शेवई ही लवकर भाजते आणि जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर ती जळेल. तर बघू शकता अशा प्रकारे मी ती भाजून घेतलेली आहे थोडीशी लाल होईपर्यंत. आणि याच स्टेजला इथे मी दूध न ॲड करता पाणी ॲड करणार आहे. का तर या पाणी ॲड करून शेवई थोडीशी आपण शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, आता मी इथे पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करून थोडीशी हलवून त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 2 मिनटं आपली शेवई ही शिजवून घेतलेली आहे. आणि इथे मी फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे गॅसची. या पद्धतीने शेवई केल्यास खूप छान लागते आणि गोडही लागते. शेवयांमध्येही गोडपणा येतो, नाही तर नॉर्मली दूधच गोड लागतं, शेवई गोड लागत नाही. त्यामुळेच पाणी टाकून थोडीशी ती शिजवून घ्यायची. या स्टेजला आता आपण साखर ॲड करणार आहोत. ही शिजलेली आहे थोडीशी पाणी टाकल्यानंतर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी इथे 3 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. आणि साखर टाकून परत एकदा झाकण ठेवून थोडीशी शिजवली. त्यानंतर दूध ॲड केलं आहे आणि शेवटी मी यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत थोडेसे क्रश करून. तुम्हाला हवे तर तुम्ही पावडरही टाकू शकता. या चॅनलवरती अशाच सोप्या आपल्या मराठी रेसिपीज येणार आहेत आणि आम्ही इकडे हैदराबादमध्ये आपले सगळे मराठमोळे पदार्थ कसे बनवतो, त्यानंतर मराठी सण कसे साजरा करतो, हे सर्व काही मी एक्सप्लोअर करणार आहे. तर हे सर्व बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.